मित्र हो, चैप्टर नंबर 5 एक्सपांशन फॉर्मूले प्रैक्टिस सेट 5.2 expansion of a plus b cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Expansion of a plus b cube. A plus b cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. इथं a हे पहिले पद आहे, b हे दुसरे पद आहे. दोन पदांच्या बेरजेचा घन त्याचा विस्तार करायचा आपल्याला. तर तो विस्तार करत असताना पहिलं पद a आहे, पहिल्या पदाचा घन, नंतर 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. तर हे एक्सपान्शन a प्लस b चं आहे. एक्सपान्शन करत असताना हा फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवा. पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. तर या फॉर्म्युल्याचा उपयोग करून एक्सपान्शन आपल्याला करायचं आहे. प्रैक्टिस सेट 5.2 एक्सपांड विस्तार कर. एक्सपांड k plus 4 cube, k plus 4 cube, k अधिक 4 कंसाचा घन. एक्सपांड म्हणजे विस्तार कर. याचा विस्तार करायचा आपल्याला. पहिल्यांदा a plus b cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. आता a च्या जागेवरती k आणि b च्या जागेवरती 4. k plus 4 cube. a cube पहिल्या पदाचा घन k cube 3 into a square पहिल्या पदाचा वर्ग, पहिले पद आहे k square b दुसरे पद 4 plus 3 a पहिले पद b square दुसऱ्या पदाचा वर्ग आणि b cube दुसऱ्या पदाचा घन. तर या फॉर्म्युल्याचा वापर करायचा. एक्सपान्शन फॉर्म्युला पहिल्या पदाचा घन k क्यूब प्लस 3k स्क्वेअर इंटू 4 3k 4 स्क्वेअर 4 क्यूब हे k क्यूब हे k स्क्वेअर 3 इंटू 4 12k स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 16 16 4 चौक 16 16 गुणिले 3 48 48k 4 क्यूब 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 चौक 64 k plus 4 cube is equal to k cube plus 12k square plus 48k plus 64. या पद्धतीने आपल्याला विस्तार करता येईल.
दुसरं एक्झाम्पल x प्लस 3 क्यूब, x प्लस 3 क्यूब, x प्लस 3 क्यूब. आता याच फॉर्म्युल्याचा वापर करायचा. याचा x प्लस 3 क्यूब, x च्या जागेवर a च्या जागेवर x आणि b च्या जागेवर 3. मग हे x क्यूब प्लस 3 इंटू x स्क्वेअर इंटू 3 प्लस 3 इंटू x इंटू 3 स्क्वेअर प्लस 3 क्यूब. हे a क्यूब पहिल्या पदाचा घन 3a स्क्वेअर b 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद 3ab स्क्वेअर 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग प्लस b क्यूब दुसऱ्या पदाचा घन. x क्यूब प्लस हे 3 इंटू 3 9x स्क्वेअर प्लस 3 इंटू x इंटू 3 स्क्वेअर 9 इंटू 3 27x. हे 3 क्यूब 3 इंटू 3 इंटू 3 3 इंटू 3 9 इंटू 3 27. अशा पद्धतीने x अधिक 3 कंसाचा घन याचा विस्तार x घन अधिक 9x वर्ग अधिक 27x अधिक 27. Example number 3. 7x plus 8y cube. 7x plus 8y cube. 7x plus 8y cube is equal to. आता नेहमीचा फॉर्म्युला पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. a plus b cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. तशा पद्धतीने 7x plus 8y cube 7x cube plus 3 into 7x square plus into 8y plus 3 into 7x into 8y cube 8y square plus 8y cube. हे 7x 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 3 वेळा 7 गुणिले 7 7 7 49 49 गुणिले 7 7 मध्ये 63 7 चौक 28 6 34 343x cube plus 3 into 7x square 49x square into 8y plus 3 into 7x into 8y square 64y square 34 8y cube 8 गुणिले 8 38 64 गुणिले 8 8 चौक 32 8 सक 48 आणि 3 51 512 y cube.
343x³ प्लस हे 3 गुणिले 49 गुणिले 8, 49 गुणिले 3, 3 9 27, 3 चौक 12 2 14 गुणिले 8, 8 7 56, 8 चौक 32, 32 आणि 5 37, 8 1 8 3 11, 1176x² प्लस 3 गुणिले 7 गुणिले 64, 64 गुणिले 7, 7 चौक 28, 7 सकून 42, 42 आणि 2 44 गुणिले 3, 3 8 24, 3 चौक 12 आणि 2 14, 3 चौक 12 आणि 1 13, 1344xy² प्लस 512y³. इथं आकडेमोड आहे, फक्त आकडेमोड करताना व्यवस्थित हातच्या वगैरे घ्यायचा, जर हातचा चुकला तर उदाहरण चुकेल. 7x + 8y³ पहिल्या पदाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन. प्रत्यक्ष गुणाकार केला, त्याचा क्यूब, त्याचा स्क्वेअर, हे तसंच हे स्क्वेअर क्यूब. प्रत्यक्ष हे पहिले पद, हे पद, हे पद आणि हे पद यांचा गुणाकार करायचा आणि प्रत्यक्ष मांडणी करायची. तर उदाहरणे व्यवस्थित समजून घ्या, वहीमध्ये लिहा आणि व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा. धन्यवाद.